रथसप्तमी हा सूर्यदेवाचा जन्मदिवस। या दिवशी महर्षी कश्यप आणि देवी अदिती यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म झाला। स्थिर उभ्या असलेल्या सूर्यदेवाला साधना करताना स्वतःच्या गतीवर नियंत्रण ठेवणे शक्य नव्हते। त्यांचे पाय दुखू लागले आणि त्यामुळे त्यांची साधना नीट होत नव्हती। मग त्यांनी परमेश्वराला त्याबद्दल विचारले आणि बसण्याची व्यवस्था करण्यास सांगितले। मी बसल्यानंतर माझी गती कोण सांभाळेल म्हणून त्यांनी देवाला विचारले। तेव्हा भगवंतांनी सूर्यदेवाला बसण्यासाठी 7 घोडे असलेला हिरे जडलेला सोन्याचा रथ दिला। ज्या दिवशी सूर्यदेव त्या रथावर बसले त्या दिवसाला रथसप्तमी म्हणतात। रथसप्तमीला अंगणामध्ये मातीच्या छोट्या मडक्यात दूध मुद्दामून ओतू घातले जाते। दूध ज्या दिशेला ओतू जाईल तिकडे समृद्धी येते असे म्हटले जायचे। रथसप्तमीच्या दिवशी सूर्यपूजनाबरोबर अग्नीला दूध अर्पण करणे अतिशय शुभ मानले जाते। भांड्यातले दूध उत्तर किंवा पूर्व दिशेला ओतू जाईल या पद्धतीने ठेवले जाते। अग्निदेवाला हे दूध अर्पण करण्यासाठी दुपारी 12च्या अगोदर अंगणात तुळशी समोर हे दूध ओतू घातले जाते। रथसप्तमीच्या दिवशी तुळशी पुढे 7 घोड्यांच्या रथात स्वार झालेल्या सूर्य रथाचे चित्र किंवा रांगोळी काढून त्याचे पूजन केले जाते। जर तुम्हाला 7 घोड्यांच्या रथात स्वार झालेल्या सूर्य रथाचे चित्र जमत नसल्यास फक्त सूर्यदेव काढले तरी चालते। रथसप्तमी हा शेतकऱ्यांसाठी सुगीचा दिवस आहे। अशात दक्षिण भारतातील तापमानात हळूहळू वाढ होत असते। यानंतर वसंत ऋतूच्या जवळ येण्याची चिन्हे दिसू लागतात। पृथ्वीवर जीवन केवळ सूर्यदेवामुळेच अस्तित्वात आहे, जो संपूर्ण जगाला आपल्या भव्य रूपाने प्रकाशित करतो। त्यामुळे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रथसप्तमीला सूर्यदेवासमोर कोणत्याही 5 प्रकारच्या कडधान्यांची पूजा केली जाते। रथसप्तमीला सूर्यदेवाची पूजा केल्याने शाश्वत फळ मिळते। तसेच सूर्यदेव प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्याचा आशीर्वाद देतात।